नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुणे मनपाच्या कारवाईमुळे तुकाई टेकडीतील स्थानिक भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या उपजीविकेचा विचार करून भाजी विक्रेत्यांना अधिकृत परवाने देण्याची भूमाता वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आरोग्यदूत ना टेमगिरे पाटील यांनी पुणे मनपा आयुक्तांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. मागील काही दिवसांपासून काळे बोराटे नगरमधील तुकाई टेकडी बाग परिसरातील शेकडो स्थानिक भाजी विक्रेत्यांवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. महागाईच्या काळात रोज होणाऱ्या या कारवाईमुळे भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यदूत निनाद टेमगिरे पाटील यांनी भाजी विक्रेत्या नागरिकांना सोबत घेऊन पुणे मनपा सह आयुक्त हडपसर क्षेत्रीय कार्यालय यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये तुकाई टेकडी परिसरातील वाहतूक, नागरिकांची सुरक्षा आणि स्वच्छता यांचा विचार करून पुणे मनपाने भाजी विक्रेत्यांना निश्चित जागा व्यवसायाकरता उपलब्ध करून द्यावी, त्यांना अधिकृत परवाने विक्रीचे द्यावेत, जेणेकरून स्थानिक शेकडो भाजी विक्रेत्यांना हक्काचा रोजगार मिळेल, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. पाहूया हा वृत्तांत. आमच्या काळे बोराटे नगर भागातील तुकाई टेकडी भागात 10 वर्षापासून भाजी विक्रेती संघ त्या ठिकाणी त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी भाजी विक्रीचा धंदा त्या ठिकाणी करत आहे. माणूसपणे आज जवळजवळ 8 दिवस झालं अतिक्रमणची कारवाई चालली. हा ठीक आहे, ही कारवाई योग्य आहे, ते अनलिगली पद्धतीने बसतात. पण या देशामध्ये, राज्यामध्ये लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आहे. जनता ठरवणार आहे आणि त्याच जनता जर उपाशी मारणार असेल आणि त्याच जनतेला जर त्या ठिकाणी भाजी विक्री करून देणार नसेल, त्यांचं पोट भरून देणार नसेल, तर हे कुठेतरी काहीतरी चुकतंय. मी आता या ठिकाणी आपल्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाल साहेबांना भेटलो. त्यांना निवेदन दिलं की जे आमच्या भागातील जे भाजी विक्रेते गोरगरीब आहेत त्यांना त्या ठिकाणी ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की फुटपाथ मोकळं करा, भाजी विक्री करू नका. पण आज 10 वर्ष झालं, 10-12 वर्ष झालं हे लोक त्या ठिकाणी भाजी विक्री करतात आणि त्याच्यावरती त्यांचं घर चालतं. निकालाचं आम्ही स्वागतच करतो. पण त्या ठिकाणी मागच्या साईडला पुणे महानगरपालिकेची 30-35% जागा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोकळी आहे. त्या ठिकाणी आमची विनंती राहील की लोकांना उपाशी मारू नका. त्या ठिकाणी त्यांना भाजी विक्रीसाठी त्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करा, त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या, ही विनंती आज आम्ही धुमाळ साहेबांकडे केली. काय करायचं, भाजी बसून देत नाहीत तिथं. मग माग कुठं आम्हाला कुठं पण तुम्ही जागा द्या, आम्हाला फुटपाथला बसून द्यायचं नाही. ते दिवस झालं दुकानं बंद येतं भाजीची, फुटपाथला विकतो आम्ही भाजी. 10 दिवसापासून आमची मुलं बाळ 100 लोक आम्ही सगळे रस्त्यावर येतात. सगळ्यांचे हातावची पोट आहेत, कुणाचंच असं हे नाही, प्रत्येकाचं घरी काय नाही काय. आज 10 दिवस झालं लोकांना काहीच नाही. 10 दिवस लोक बसून आहेत तिथं. रोजची रोज बनवून खातो आम्ही. एक दिवस नाही भाजी विकली तर दुसऱ्या दिवशी आमचं घर चालत नाही. बस 100% अपंग आहे, मला कॅन्सरचा आजार आहे. आज 10 दिवस काय अवस्था झाली आहे हे तुम्हाला काही सांगून कळणार नाही. एवढी अवस्था बेकार झाली. मालकाने घर भाड्यासाठी बाहेर काढले. सांगा, आमची काहीतरी सोय करा. आम्ही काळे पडवळीचे 10 वर्षाला धंदा करतो फुटपाथने. आजपर्यंत एवढा कधी त्रास नाही दिलेला. आता 10 दिवस झाले अक्षरशः त्यांनी दुकानात बंद करून टाकले. त्यांनी 1 रुपयाचा धंदा होऊन देत नाहीत आणि सांगते तुम्ही महिनाभर धंदा कर. आता काय साहेबांनी ठरावं काय करायचं ते.